आणि व्हिडिओ लवलीचे फॅन आहे एकदम कडकवाले. हा जय श्रीराम मित्रांनो. तर मी शिवम पारडकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर कशा आहात सर्वजण, मजेत ना? तर थंबनेल बघून आला असाल तर चांगलीच गोष्ट आहे, कारण थंबनेल मला अजून फिक्स नाही की काय होणार आहे. बँजोचाच थंबनेल होणार आहे आज, कारण नवरात्र जवळ आली आणि गणपती विसर्जनला आपला घरच्या गणपतीला कमसे कम 70 ते 80 किलो गुलाल होता. तर पूर्ण बँजोचं सामान पूर्ण गुलाल झालं, असा थर बसलेला. तर काल म्हणजे आज सर्व्हिसिंग डे, मेंटेनन्स डे आज. तर इथे मागे बघताय थाप ताशे बिशे काढून ठेवलेत. तर बेस मी स्टार्टिंगला 2 ठेवलेले आणि काल म्हणजे पोरं बोली भाई पूजा करायची आणि प्रॅक्टिस पण अजून चालू नाही केली. 2 दिवसावरती देवी आहे आणि हा ब्लॉग कधी येईल मला ते नाही माहिती. आता देवी चालू असताना, कारण एक पेंडिंग ब्लॉग अजून आहे. देवी आगमनच्या दिवशी सुद्धा येऊ शकतो, रविवारी नाही सांगता येत. तर आज आपल्याला ताशा आहे तो बनवायचा आहे, त्याला थोडं चकचकीत करायचं आहे, कारण गेल्या वर्षापासून मी त्याला साफ नाही केला. थापडोल घेतल्यापासून म्हणजे झाली त्याला 3 वर्ष. तो काल धुतलाय आणि आता एवढा चकचकीत मस्त दिसतोय ना, हे बघा. म्हणजे छान दिसतोय पहिल्यापेक्षा. माझ्या कुठल्या रीलच्या व्हिडिओमध्ये जर थापडोल बघितला असेल तो त्याची अवस्था खूप बेकार होती. आणि ड्रम आहेत, ड्रम पूर्ण खोललेले. काल म्हणजे अर्ध्याहून जास्त जे ब्लॉगमध्ये घ्यायचं, रात्री विचार केला ब्लॉग चालू करू पण जाऊ दे बोलो. अर्ध्याहून जास्त काम होतं ते कालच झालंय. फक्त आज फिटिंग आहे, ट्युनिंग आहे आणि काय ना, आणि नवीन पानं बिनं टाकायचे सर्व सामानांना. आणि शॉर्ट एक असा झालाय की मी इथून फिक्स मला ड्रमची पानं घ्यायची होती आणि मी तिकडे गेलो ड्रमची पानंच घ्यायची विसरलो. कारण सीन असा झाला, कारण बेसची पानं घ्यायची होती मला. तर बेसची पानं चिंचपोकळीत पण नाही, आपलं माहीमला पण नव्हती, सिद्धार्थमध्ये पण नव्हती. तर त्या ह्याच्यामध्ये मी ड्रमची पानंच घ्यायची विसरलो. तर जुन्या पानावरती आपल्याला हा सीझन काढायला लागेल. आणि परत कारण गाडीचा शॉर्ट आहे, आपल्या गाडीचा इन्शुरन्स संपला आहे, त्याच्यामुळे आपण गाडी घेऊन जात नाही बाहेर कुठे. आणि थोडे पेमेंट इश्यू पण चालू आहेत. तर पुढे कंटिन्यू राहा, ट्युनिंग बिनिंग कशी काय चालू होईल ती बघत राहा. अजून 3:30 नंतर प्रॉपर काम चालू करत 3:30ला आपला पण्या येणार आहे. तर पण्याकडे एक ड्रम आहे, त्याला बोलले इकडेच घेऊन ये, इथं डायरेक्ट फिटिंग चालू करू आपण. चला. आणि व्हिडिओ लवलीचे फॅन आहे एकदम कडकवाले. हा आपला ड्रम, हा वाला. तर हा एक ड्रम आहे 6चा, तो पाण्याकडे एक श्यामकडे. आणि हा आता थोडा आहे बघा कसा उतरलाय, व्हिडिओ तर दाखव त्याच्यात. तर ह्याची स्प्रिंग बिंग काढून ठेवली, पूर्ण खोललेला, याला धुतलाय आणि पूर्ण टाईट नाही केला अजून. थोडं आपण गरम करू. आणि आपल्याला गरम करायला एक ऑप्शन आहे, गॅस. तर दाखवतो तुम्हाला गॅसवर कसा गरम करायचा. फुल फ्लेमवर ठेवायचा आणि गॅसच्या एकदम वरती ड्रम पकडायचा, असा हलकी हवा लागली पाहिजे. फिरवायला गॅस जागा कमी आहे ना, पण फिरवायला भेटत नाही, असं फिरवायला लागतो. टाईपची करू आपण. फ्रंटला बॅकची स्क्रीन ट्रान्सफर म्हणून दिसतं आणि आता खाली वाकून बघून करायचं. ओके, एकदम नवीन झाला बघा. बस बन. तर हे बघा, व्हिडिओच्या नादात ही व्हिडिओ राहून गेली आपली. तर इथं हलकं फक्त राहिलं आणि ही पण एकदम क्लिअर झाली. हे बघा, आता डमडम माझी फडफड फरफर असं वाजवत होतं, असं म्हणजे असं वाजवत होतं नाही. हे जाऊ द्या. आता चला याला स्प्रिंग टाकतो आणि पटपट ट्यून करून घेतो. ट्युनिंग करायला खूप टाईम लागला, गरम व्हायला पंखा लाव. आणि पहिल्यांदा आरशातला असा व्हिडिओ कसा दिसतोय, भारी ना, भारी दिसतो मी. आणि हा आपल्या ताशा माहिती आहे ना, जुना ताशा बकुळा. तर कोणता आहे बघू, 2 मिनटं.
हाच ह्याच ताशाचं हे नाव आहे बकुळा. तर ते पण आपल्याला करायचं आहे. तिथं थापडोल आहे, ह्याला बनवायचं आहे. हे पान इकडे एक आहे. हे पान ओके होतं, मला माहीत नाही, तरी मी 2 पानं घेऊन आलो. एक्स्ट्रा स्पेअर असलेली ठीक आहे. आणि चला पटपट करतो मी, आणि नंतर स्प्रिंग बिंग थोडं फिट केल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि आपला ड्रम झाला ओके, एकदम मस्तपैकी. आता एक काठी तर भेटली, बाकी सगळ्या काट्यांना वर आहेत. तर मी ते एका ना जोगेश्वरी बीट्सवाला का कोणता तरी आहे त्याचं बघितलेलं की काठी असा ड्रम टाईट झाला पाहिजे की होम चेक करताना, घरात चेक करताना, तर मध्ये वाजलं ते तारेचा आवाज मला आला पाहिजे स्प्रिंगचा. आणि इकडं पण इकडं वाजवला स्प्रिंगचा आवाज नाही येते, हळू काठीवर जोरवर येतोय. ओके. आणि रिंग पण याची वाजते मस्त. एक नंबर. आणि ताशा आता श्रेयस आल्यावर बघू कसं काय. थापडोलला पण स्पंजिंग करायचं आहे, तर मला समजत नाही नक्की काय करू आणि काय नाही. तर ड्रम ठेवतो बॅगेत, एक ताशा फिट करून टाकतो, कारण पण्या बोललेला ह्याला बफिंग करायची आहे. आता पण्या आला असेल बहुतेक, तर मी पण्याला कॉल करतो आणि बघतो, त्याचा ड्रम घेऊन यायला सांगतो. तोपर्यंत त्याचा ड्रम फिट करतो, तोपर्यंत याचं काय नियोजन आहे ते बघूया. चला. आणि थाप पण झाला ओके आपला. आता काय माहिती आवाज बरोबर आहे की नाही. काठीने वाजवल्यावर कळलं. काट्या मागाशी सांगितला कुठे आहे ती चैन. पूर्ण खून भिजलाय. हा एकदमच डिल्ला आहे. ह्याला पण गरम करायचा आहे. हे बघा, ह्याला गरम करू आपण आणि मग दाखवू. हे पावा जाऊन 4 लिंबांना कोणातरी फोन घेऊन जा, मला बाहेरकडे पाठव 4 लिंब घेऊन जा ना. जे कॅशाला घासायचं ऑनलाईन करतो बरा पण लिंबूनी काम आलं लगेच. लिंबूनी घाण निघते, चमकत नाही. दोनार नाही ह्याचा शर्ट आहे ना भाई. पणे आता बघा नवीन शोध लावला पण्याने. आमच्याकडे तांबा पितळ घासून दाखव असं कर ना थोडा. डबल असते आमच्या ताशाला नजर नाही. कसलं पूर्ण क्लिअर आहे बघा, चकचकीत. चकचकीत म्हणजे वरची पूर्ण घाण गेली निघून त्याची, मस्त एकदम. ए मिरचीने घासलेली नजर नाही लागणार. लिंबूने तर घासला आता. म्हटलं टी शर्ट कुठला घातलाय? पैसे दिले. आपलं कुठे आहे रे ते बँजोचं? हे कुठे सिम्बॉल बघ कुठे दिसतंय पडले. फॉलोअर बनणार.
तिकडे आनमध्ये पडले. मग आपलं आमच्या बँडचं नाव नाही माहिती आपल्या व्ह्युअर्स लोकांना. थांबा शोधतो मग दाखवतो. तर हा बेस आणि आमच्याकडे मोठी हस्ती आलेत, मोठी माणसं, गिरगाव गाजवणारी माणसं आलीत आणि हा बेस मारायचा आहे. बाकी झालं.